विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 56 वरची ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. ती आहे टचिंग सर्कल्स, म्हणजे स्पर्श करणारी वर्तुळे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पहिल्या पार्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे, टेक 3 कोलिनियर पॉईंट XYZ. XYZ हे 3 कोलिनियर पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे एकरेषीय बिंदू घ्यायचे आहेत आपल्याला. आपण इथे ते घेऊया. आता हा आपण घेऊया X, त्याच्यानंतर हा घेऊया आपण Y, आणि हा घेऊया आपण Z. 3 कोलिनियर पॉईंट आपण घेतले. त्याच्यानंतर ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर X. X सेंटरने आपण एक सर्कल काढणार आहोत. कशा पद्धतीने? तर XY एवढ्या पद्धतीचं XY एवढं रेडियस घेऊन आपण तो सर्कल काढणार आहोत. समजा आपण XY रेडियस घेऊन हे सर्कल काढलं आणि ते आपण हे पूर्ण केलेलं आहे XY एवढ्या डिस्टन्सने. त्याच्यानंतर ड्रॉ अनदर सर्कल विथ सेंटर Z अँड रेडियस YZ. दुसरं सर्कल काढायचं आहे, पण इथे Z हा सेंटर घ्यायचा आहे आणि तो सेंटर घेऊन ZY एवढं अंतर घेऊन आपल्याला दुसरा सर्कल काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरा सर्कल पण काढला आणि तो आपण पूर्ण केलेला आहे. म्हणजे मग हे 2 सर्कल आपण काढले आणि मग म्हटलं आहे, नोट दॅट बोथ द सर्कल इंटरसेक्ट्स ईच अदर ॲट द सिंगल पॉईंट Y. याच्यामध्ये एक महत्त्वाची नोंद आपल्याला घ्यायची आहे. बोथ द सर्कल इंटरसेक्ट, both the circle intersect each other at the single point, each other at the single point Y. आणि Y या सिंगल पॉईंटमध्ये ते एकत्र आलेले आहेत. आपण आता ह्या Y मधून एक परपेंडिक्युलर जाणारी लाईन आपण टाकूया. आता ही परपेंडिक्युलर जाणारी लाईन आपण टाकली याच्यामधून. मग ही जी परपेंडिक्युलर टाकणारी लाईन टाकली आपण इथे, आता ड्रॉ अ लाईन थ्रू पॉईंट Y अँड परपेंडिक्युलर टू सेगमेंट YZ. इथे लिहूया आपण लाईन Y परपेंडिक्युलर सेगमेंट XZ. XZला परपेंडिक्युलर अशा पद्धतीची आपण लाईन टाकली. मग ही जी लाईन आपण टाकली, धिस लाईन इज कॉमन टँजंट ऑफ द 2 सर्कल. धिस लाईन इज अ कॉमन टँजंट, common tangent of the 2 circles, of the 2 circles. मग 2 सर्कल्सला कॉमन अशा पद्धतीची ती टँजंट तयार झालेली आहे. आता ही ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे. ॲक्टिव्हिटी फर्स्ट. आता इथे आपण पुन्हा ॲक्टिव्हिटी सेकंड पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी सेकंड कशा पद्धतीची आहे पहा. अशाच पद्धतीने आपल्याला एक म्हणजे 3 कोलिनियर पॉईंट घ्यायचे आहेत. समजा आपण हे इथे 3 कोलिनियर पॉईंट घेतो आहे. इथे आपण एक पॉईंट घेतो आहे Z, इथे एक पॉईंट घेतो आहे आपण X, आणि आता हा पॉईंट आहे आपला Y. पहिल्या वेळेस आपल्याला Z सेंटर घ्यायचा आहे आणि Z सेंटर घेऊन YZ एवढं डिस्टन्स ठेवून आपल्याला एक सर्कल काढायचं. म्हणजे YZ एवढं डिस्टन्स ठेवून आपण एक सर्कल काढतो इथे. आता हे बघा, आपण हा सर्कल काढला. दुसरा सर्कल आपल्याला काढायचा आहे, पण इथे डिस्टन्स मात्र आपल्याला काय करायचं आता, तर XY एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि XY एवढं डिस्टन्स घेऊन आपल्याला एक सर्कल काढायचं आहे.
आपण तोही सर्कल काढला. आता आपण इथे पण 2 सर्कल काढले. हे पण टचिंग सर्कल आहे. हे पण एका वाय पॉईंटमधून, इथून वाय पॉईंटमधून जाणारी आपल्याला लाईन टाकायची आहे. ही पण याची कॉमन टँजंट आहे. बघा, ही आपण टाकली, ही पण कॉमन टँजंट आली. आणि हे दोन्ही सर्कल, हे दोन्ही सर्कल आहे. हे टचिंग सर्कल आहे. याला म्हटलं जातं एक्स्टर्नली टचिंग सर्कल. एक्स्टर्नली टचिंग सर्कल. आणि हे आहेत इंटरनली टचिंग सर्कल. हे इंटरनली टचिंग सेंटर आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं म्हणतं आहे, बोथ द सर्कल इंटरसेक्ट्स ईच अदर. इकडे बाजूला लिहितो मी, दिसलं पाहिजे तुम्हाला. बोथ द सर्कल इंटरसेक्ट्स each other at the single point y, at the single point y. इथे सुद्धा लाईन y परपेंडिक्युलर सेगमेंट YZ लाईन सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आणि ही सुद्धा लाईन, धिस लाईन इज कॉमन टँजंट. धिस लाईन इज कॉमन टँजंट फॉर द सर्कल. पण ह्या दोन्ही टँजंटमधला जो फरक आहे तो मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. टचिंग सर्कलची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल. हे दोन्हीही सर्कल होते, पण हा एक्स्टर्नली टचिंग सर्कल आहे ते, आणि हे इंटरनली टचिंग सर्कल आहे. तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, टचिंग सर्कलची नेमकी डेफिनेशन काय. टचिंग सर्कल if two circles in the same plane, if two circles in the same plane intersect with a line, in the plane in only one point, they are said to be touching circle. And the line is their common tangent, and line is their common tangent. The point common to the circle, the point common to the circle and the line is called their common point of contact. Their common point of कॉन्टॅक्ट. तर अशा पद्धतीने आपल्याला टचिंग सर्कलमध्ये, म्हणजे एक्स्टर्नली आणि इंटरनली टचिंग जे सर्कल आहेत त्या टचिंग सर्कलच्या संदर्भामध्ये एक थेरम आहे. ते थेरम आपण आता पाहूया. बघा, आता
थेरम ऑफ टचिंग सर्कल सोपं थेरम आहे, खूप प्रूव्ह करण्याची गरज नाही. इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाय ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. मग हे एक्सटर्नली टचिंग सेंटर आणि इंटरनली टचिंग सेंटर आहे. मग याच्यामध्ये दिलेलं काय आहे, गिवन सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी. ए आणि बी सेंटरच्या मध्ये, इथे पण ए बी सेंटर आहे, इथे पण ए बी सेंटर आहे, आणि सी हा त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पॉईंट सी लाय ऑन द लाईन ए बी. सी हा ए बीला लाय झाला आहे का, मिळालेला आहे. लेट लाईन एल बी द कॉमन टँजेंट पासिंग थ्रू सी of the two touching circles. Line L perpendicular segment AC and line L perpendicular BC. Segment AC perpendicular line L and segment BC perpendicular line L touch C. Only one line perpendicular to the line L can be drawn. Point CAB are collinear. ते collinear आहेत आणि म्हणून C हा त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हे आपल्याला इथे प्रूव्ह होतं. याच्यामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. The point of contact of the touching circle lie on the line joining their centers. म्हणजे सेंटरचा जो जॉईनिंग पॉईंट आहे त्यांच्यामध्ये तो टचिंग सेंटरचा जो पॉईंट आहे तो आपल्याला मिळतो. इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली, जर ते दोन्ही वर्तुळ बाह्य भागामध्ये स्पर्श करत असतील, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियाय. म्हणजे ते बाह्य भागामध्ये मिळत असतील तर त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असतं. आणि नंतर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सर्कल्स, त्यांच्या सेंटरमधलं सर्कलमधलं जे डिस्टन्स आहे टचिंग एक्सटर्नली, इंटरनली ते जर इंटरनली टच होत असतील, इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिया. म्हणजे मग ह्या दोन्हींच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे या दोघांमधल्या वजाबाकीचे एवढं येईल, बरोबर आहे. म्हणजे याच्यातून याची वजाबाकी केल्यावर एवढं डिस्टन्स येईल आणि याचं अंतर या दोघांच्या रेडियसच्या बेरजे एवढे येईल. आणि ह्या दोघं रेडियसच्या म्हणजे मोठ्या रेडियसमधून छोटी रेडियस जर मायनस केली तर आपल्याला या दोन्ही सर्कलमधलं रेडियस आपल्याला या दोघं पॉईंटमधलं अंतर आपल्याला मिळणार आहे. तर हा सिद्धांत याच्यातला महत्त्वाचा आहे. हा सिद्धांत लक्षात ठेवून आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 उद्या समजून घ्यायचा आहे. सगळ्यांनी टचिंग सर्कल म्हणजे काय, त्याच्यात कॉमन टँजंट काय, आणि त्याच्यानंतर त्यांचा जो कॉमन पॉईंट आहे तो काय, हे आपण आजच्या तासाला समजून घेतलेलं आहे. उद्या प्रॅक्टिस सेट 3.2मध्ये आजचं शिकलो त्याचं इम्पॉर्टन्स आहे ते उद्या तुमच्या लक्षात येतीलच. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, थँक्यू व्हेरी मच. मी 10वी अच्या ग्रुपवर एक सूचना ठेवलेली आहे. ती सूचना अशी आहे, मी आज काही जुने आधार कार्ड बऱ्याच विद्यार्थ्यांचे जमा केले आणि त्याच्यातून माझं असं लक्षात आलं फक्त 4 आधार कार्ड मला मिळालेले नाहीत. बाकी विद्यार्थ्यांनी काल परवा शाळेत येऊन जमा केले. तर त्याच्यातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आधार कार्डावर जन्मतारखा चुकीच्या आहेत. आणि मित्रांनो, हे जन्मतारखाचं आपल्या सगळ्यांना आधार कार्ड तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला लिंक करायचे आहेत. आणि हे लिंक करत असताना जर तुमचं आधार कार्ड चुकलं आणि ते लिंक करताना जर प्रॉब्लेम आला तर हा प्रॉब्लेम मित्रांनो तुमच्या नंतरच्या 10वीच्या सगळ्या पुढील कागदपत्रांसाठी त्रासदायक ठरेल. म्हणून तुमच्या जनरल रजिस्टरमध्ये असणारी तुमची जन्मतारीख, तिथलं तुमचं नाव, त्याच्यातलं एक स्पेलिंगसुद्धा आणि तुमचं आधार कार्डवर असणारं स्पेलिंग हे सारखं पाहिजे. नसेल तर अशा पद्धतीचे आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. ते अपडेट करण्यासाठी मी सोमवारी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर चुका आज झालेल्या आहेत त्या चुका मी काढून ठेवलेल्या आहेत. त्या चुका मी सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देईन. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी शक्यतोवर 100% विद्यार्थ्यांनी मास्क लावून शाळेमध्ये त्या दिवशी 10 ते 11 या वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. सगळ्यांना सूचना ठेवलेल्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत. आणि महत्त्वाची सूचना आणखी, जे 4 विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड माझ्याकडे मिळालेले नाही त्यांची नावं मी ग्रुपवर टाकलेली आहेत. समजा ते विद्यार्थी येऊ शकले नाही तर त्यांचे आधार कार्ड इतर मित्रांनी आणायला हरकत नाही. सूचना संपली. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.